हेलो दोस्तों, आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र। आप सभी का स्वागत है हमारे और आपके न्यूज चैनल पर। देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र। लाइक, सब्सक्राइब और ही चांगली संधी उपलब्ध झाली त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं मी विशेष अभिनंदन का करतो, कारण केव्हाही म्हणजे जावयाला आपल्या सासरी झाल्याचा आनंद सगळ्यात जास्त मिळतो आणि सगळ्यात चांगलं स्वागत जावयाचं सासरी होतं. आज जे आहे मुख्य म्हणजे आमचा उद्देश जो होता की आपल्याकडे भारतामध्ये अजूनही दानाचं महत्व एवढं सगळ्या समाजामध्ये दान करण्याची प्रवृत्ती आहे, वृत्ती आहे आणि लहानपणापासून शिकवलं जातं. पण आपल्याकडे अजूनही अंधत्वाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. जगातील सगळ्यात जास्त अंध लोक भारतामध्ये राहतात आणि आपल्याकडे मरणोत्तर नेत्रदान अतिशय कमी आहे. म्हणजे आज आपल्या भारतामध्ये सुमारे 20 लाख लोकांना डोळ्यामध्ये टीक पडून अंधत्व आलेलं आहे आणि वर्षाला 25-30 हजारही डोळे मिळत नाही संपूर्ण भारतामध्ये. तर बघा, म्हणजे प्रमाण इतकं व्यस्त आहे, अंधांची लोकसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढते आणि आम्ही नेतृत्वाने आमच्या परीने प्रयत्न करतच असतो. पण समाजामध्ये या बाबतीत की कोणी म्हणजे का करत नाही, तर त्या बाबतीमध्ये लोकशिक्षण आणि जागृती आणण्याचं जे कार्य आहे हे आपण सगळे पत्रकार लोक जे करतात. म्हणून आज मुद्दाम का बोलवलं की याची फार नितांत गरज आहे. लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करावं, हे याचं अपील या माध्यमातून आपल्या मार्फत या नवीन वर्षाचा एक नवीन संकल्प लोकांपर्यंत जावा. आणि लोकांमध्ये म्हणजे काय होतं माहिती का, की तुम्हाला आश्चर्य वाटेल की आम्ही डोळ्यांचे डॉक्टर असूनही आम्ही भारताचा पूर्ण सर्वे केला की किती डोळ्याचे डॉक्टर आपल्या आई वडिलांचं नेत्रदान करून करतात. तर दुर्दैवाने 1% नाही. का? कारण त्यावेळेस तो नेत्रदान म्हणजे तो काही डोळ्याचा डॉक्टर राहत नाही, तो मुलगा राहतो का मुलगी राहते आणि त्या दुःखात ते बुडालेले असतात. त्याला सांगणारं कोणीतरी पाहिजे की अरे आता आई किंवा वडील गेलेले आहेत, पण या दुःखातनं आपण जर त्यांचं नेत्रदान केलं तर ते परत हे जग पाहू शकतील. ती भावनाच एवढी चांगली असते की लोक लगेच पटपट हो म्हणतात. मग आपल्याकडे हे सांगणारे लोक कमी आहेत. दुःखामध्ये आपण धीर द्यायला जातो, पण त्यावेळेस जर ही सूचना दिली तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये नेत्रदान वाढू शकतं. तर आपण सूचक म्हणतो ना, आपण की आपण सूचक होण्याचं कार्य मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे, तरच नेत्रदानाचं जे आहे ते प्रमाण वाढेल. म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. 2, त्यानंतर आपल्याकडे नेत्रपेढ्यांची संख्याही खूप कमी आहे. म्हणजे महाराष्ट्रातली पहिली खाजगी नेत्रपेढी जेव्हा एक 25-30 वर्षापूर्वी सुरू करायची होती, मला 5-6 वर्ष शासनाशी भांडावं लागलं. त्यावेळेस फक्त 4 मेडिकल कॉलेजमध्ये नेत्रपेढी होती, बाहेर ते देत नव्हते. ते खाजगी लोकांना नेत्रपेढी द्यायचीच नाही. मग मी 3-4 वर्ष भांडलो. मग पहिली खाजगी नेत्रपेढीची परवानगी मला मिळाली. आता माझ्या घरामध्ये जेव्हा ते बाबरी मशीद जेव्हा पडली होती त्यावेळेस कर्फ्यू होता सगळीकडे, आणि आम्ही त्या कर्फ्यूमध्ये असतानाही कोणी नेत्रदान करत असेल तर मी डोळे आणायला जायचो, कारण आपल्याला जाऊन आणायला लागतात त्यांच्या घरी जाऊन. तर माझ्या वडिलांनी मला गमतीने म्हणा त्यावेळेस विचारलं की प्रकाश, तू या कर्फ्यूमध्ये जातो, घाबरत नाही, पण असा दुःखद प्रसंग तुझ्यावर आला आणि माझा मृत्यू झाला तर तुझ्यात हिंमत आहे का डोळे काढायची? तू लोकांचे डोळे काढतो. आणि मी गमतीने हो म्हटलं. आता बघा, दुर्भाग्य माझं त्यावेळेस म्हणा, त्यांनी हे का संकल्पना त्यांना तशी वाटली आणि 4 दिवसानंतर त्यांचा मृत्यू पण झाला. त्याच काळामध्ये मृत्यू झाल्यानंतर सगळ्यात पहिली घटना मला काय आठवली असेल
तर वडिलांनी मला विचारलेला तो प्रश्न, आणि त्यावेळेस मी पहिल्यांदा हिंमत केली की मी स्वतः त्यांचे दोन्ही डोळे स्वतः मी काढले, आणि एक हिंदू बांधव आणि एक मुस्लिम भगिनी या दोघांच्या डोळ्यावरती मी स्वतः रोपण केले. कारण स्वतः काढणे आणि स्वतः रोपण करणे ही फार दुर्लभ घटना आहे, आणि त्यावेळेस भारतामधली ही पहिली घटना होती की असं कोणीतरी केलं त्या 25-26 वर्षापूर्वी. आणि ती हिंमत